नमस्कार, मी विकास लवांडे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचा मी प्रदेश प्रवक्ता आहे। मी आलोय आज पुण्यामध्ये। सेंट्रल बिल्डिंग जी आहे पाठीमागे दिसती तुम्हाला, इथे शिक्षण संचालक कार्यालय आहे। राज्याचे शिक्षण खात्याचे प्रमुख इथे बसतात। प्राथमिक शिक्षण संचालक असतील, माध्यमिक शिक्षण संचालक असतील, ते इथे बसतात। हे प्रमुख कार्यालय इथे आणि इथे आज 4 दिवस झाले, 8 जानेवारी पासून इथे राज्यातले डीटीएड आणि बीएड स्टुडंट असोसिएशनच्या वतीने इथे बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे। ही मुलं इथं महाराष्ट्रभरातून आलेली आहेत, वेगवेगळ्या तालुक्यातनं, वेगवेगळ्या शहरातनं, वेगवेगळ्या जिल्ह्यातनं मुलं इथं आलेली आहेत। का बसली ती उपोषणाला, इथे धरणं धरून का बसलेली आहेत? त्याचं कारण असं आहे, महाराष्ट्र सरकारने मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। 14,000 शाळा, काही शाळा बंद करून समूह शाळा करण्याचा घाट घातलेला आहे। आणि मग अशा परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जी काही भरती प्रक्रिया राबवलेली सुरू आहे सध्या, त्यात काही जिल्हा परिषदेने जाहिरात सुद्धा काढलेली आहे। याच्यामध्ये करताना त्यांनी काय केले, फक्त इंग्रजी माध्यमाच्या जे डीएड बीटीएड झालेले आहेत, बीएड झालेले आहेत त्यांनाच घेणार आणि त्यांनाच प्राधान्यक्रम दिलेला आहे, आणि जे मराठी माध्यमातून बीएड झालेले किंवा डीटीएड झाले त्यांना प्राधान्य नाही। खरं तर जी सीईटी परीक्षा असते ती दोन्ही माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी किंवा त्या शिक्षकांनी समान परीक्षा दिलेली आहे, समान त्यांचा अभ्यासक्रम होता। दुसरं काय, दुसरं यांनी अभियोक्ता नावाची जी परीक्षा असते, पात्र परीक्षा, मी शिक्षक होण्याचे लायक आहेत का नाही, त्यासाठी मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यमाच्या दोन्ही विद्यार्थ्यांनी तीच परीक्षा दिलेली असताना आता मात्र भरती करताना फक्त इंग्रजी माध्यमाच्या डीएड किंवा बीएड शिक्षकांना प्राधान्य दिले जाते आणि मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्यावर अन्याय केला जातोय। खरं तर मराठी भाषेचं प्रेम सांगणाऱ्या या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा दिन साजरा होत असताना, मराठी भाषिक म्हणून आपण इथे वावरत असताना आज या ट्रिपल इंजिन खोके सरकारकडनं मराठी भाषेवर प्रचंड अन्याय केला जातोय। दीपक केसरकर तिथं काय करतायत शालेय शिक्षण मंत्री म्हणून, हा मला त्यांना खरा प्रश्न आहे। एकनाथ शिंदे म्हणाले होते की मी हिंदुत्ववादी आहे आणि हिंदूंच्या कल्याणासाठी मी सरकारमध्ये आलोय, सर्वसामान्यांच्यासाठी आलोय। अरे सर्वसामान्यांची मुलं झेडपीच्या शाळेत शिकतात जिथं मराठी भाषेतनं शिक्षण दिलं जातं। जगातले सगळे मानसशास्त्रज्ञ, शिक्षण तज्ञ सांगतात की खरं शिक्षण हे मातृभाषेतनं मिळतं। मग असं असताना एकनाथ शिंदेना ही कळत नाहीत का, हे शिक्षक जे आहेत ते हिंदू आहेत, हे जे शाळेत शिकवणार मुलं आहेत झेडपीच्या ती सुद्धा हिंदूच आहेत, हे एकनाथ शिंदेना कळत नाही का? तुम्ही 24 तास काम करता म्हणता, झोपतच नाही म्हणता, या मुलांचा प्रश्न तुमच्या कानावर आला नाही का? यांनी निवेदनं दिलेली आहेत। 2 लाख मुलांचा हा प्रश्न आहे। अजितदादा म्हणतात की मी सकाळी 6लाच कामाला सुरुवात करतो पहाटे, मग पुण्यामध्ये दादा तुमची या आठवड्याभरात चक्कर झाली नाही का? 6 वाजता पुण्यात तुम्ही येताना तुम्हाला ही मुलं दिसली नाहीत का अजितदादा? देवेंद्र फडणवीसांना तर वेळच नाही, कारण ते पक्ष फोडण्यामध्ये, घरं फोडण्यामध्ये, सरकार टिकवण्यामध्ये, मनमानी निकाल लावून घेण्यामध्ये, दिल्ली शहराचे हुजरेगिरी करण्यामध्ये त्यांना वेळ नाहीये। महाराष्ट्राचा क्राईम रेट वाढला तर त्याचं काही त्यांना घेणं नाहीये। मात्र हा प्रश्न अतिशय गंभीर आहे। मी परवा इथे येऊन गेलो तो आजही आलेत, ही मुलं इथं बसून आहेत। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली ही मुलं शिक्षक आहेत, हे काही महिला आहेत, मुली आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या आहेत। यांचा प्रश्न त्यांनी इथे नरेंद्र मोदीचा एक कोट इथे केलेला आहे। नरेंद्र मोदी म्हणले की मातृभाषेतून शिक्षण द्यायचं, मग हे सरकार विसरलंय का? इथे युनेस्कोचंही त्यांनी कोट लावले, मातृभाषेतून शिकणाऱ्याची गुणवत्ता आकलन शक्ती चांगली असते। हे सगळं असताना मराठी भाषेचा एवढा दुस्वास शासन हे राज्य सरकार का करतंय? कॉर्पोरेट शिक्षण संस्था ज्या आहेत इंग्लिश माध्यमाच्या, त्यांची सुपारी घेतली का राज्य सरकारने की झेडपीच्या शाळाच बंद करायच्या? 14,000 शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलाय। काही छोट्या शाळा, एक शिक्षक शाळा बंद करून समूह शाळा करण्याचा निर्णय घेतलाय। गोंडस पद्धतीने प्रचार तिथे चालू आहे आणि ग्रामीण भागातल्या, डोंगरदऱ्यातल्या भागातल्या शाळा बंद करून शासन काय साध्य करणार आहे? दुसऱ्या बाजूला मराठी भाषेतनं ज्यांनी बीएड केले, डीएड केले, त्यांच्यावरही अन्याय चाललाय। त्यांनी अभियोक्ता परीक्षा देऊन सुद्धा, मी परवा शिक्षण संचालकांना भेटलो होतो, शिंदे नावाचे शिक्षण संचालक आहेत, त्यांना म्हटलं या मुलांची मागणी अतिशय रास्त आहे। ते काय म्हणतात, ज्या झेडपीने जाहिरात काढली त्यांनी मेरिटवर घ्यावं, मराठी माध्यमाचा शिक्षक असू ना ते इंग्रजी माध्यमाचा शिक्षक, त्यांनी मेरिटवर त्याची भरती करावी, अशी त्यांची साधी सरळ नैसर्गिक न्याय तत्वाला धरून मागणी आहे। ते काय बोलतात? खरं तर हा प्रश्न फार गंभीर आहे। राज्य सरकारने ताबडतोब याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे। केवळ सत्ता टिकवण्याच्या नादामध्ये अशा ज्वलंत प्रश्नाकडे जर दुर्लक्ष शासन करणार असेल तर या मुलांच्यावर अन्याय होणार आहे। आम्ही या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या मुलांच्या पाठीशी आहोत, कारण हे मुलं देशाचं, राज्याचं भवितव्य आहे। 2 लाख मुलांचा हा प्रश्न, इथे 100-200 मुलं गेल्या 8 जानेवारी पासून आज 4था दिवस इथं बसून आहेत।